नमस्कार. तर आत्ता वाजलेत रात्रीच्या 12:15. मी आहे पुण्यात आणि पुण्यात म्हणजे ते पण शनिवारवाड्याच्या पुढच्या गेटला. तर आपण संध्याकाळून पुण्याच्या वेगवेगळ्या एरियात फिरणार आहोत आणि बघणार आहोत की वेगवेगळे एरिया बघणार आहोत आपण संध्याकाळून. तर बघूयात, चला. हा माझा पहिला मोठा व्लॉग असणार आहे. आता वाजलेत 12:16 झालेत. शनिवारवाड्यापासून आपण सुरुवात करूयात, बघूयात वेगवेगळ्या एरियामध्ये जाऊन. गाडीमध्ये भरपूर पेट्रोल कमी आहे, तर आपल्याला पंप पण शोधावा लागेल. बाबा संध्याकाळून केळी विकून चाललेत घरी. पोलीस स्टेशन आहे इथं. हा पूर्ण शनिवारवाड्याची भिंत. इथे आहे कसबा गणपती. इथून आत गेलं ना तर कसबा गणपती आहे, आणि सरळ गेलं तर दगडूशेठ हलवाई गणपती, आणि त्यानंतर येतं स्वारगेटला जायचं असेल तर सरळ हा रोड आहे. इथं आहे लाल महाल. इथं शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट छाटली होती ना, तर ती प्लेस इथं महाग आहे. ही आहे शनिवारवाड्याची बॅक साईड. काका मला वाचा, असा काही आवाज तरी अजूनपर्यंत आलेला नाही आणि येऊ पण नाही. काय करतोय? आपण बघूयात. शनिवारवाड्याला तर आपला राऊंड झालाय. आता आपण जाऊयात मनपापाशी. हे गेट आहे आत जाण्यासाठी, आणि पलीकडनं हे गेट आहे. ते पलीकडलं आहे ते सुदामाचे पोहे किंवा ते अजून नाथब्रह्म इडली आहे ना, त्या साईडला आहे. तर आपण जाऊयात मनपाला. आपल्याला पहिल्यांदा पेट्रोलची व्यवस्था काहीतरी करावं लागेल, कुठेतरी पंप शोधावा लागेल. तो संध्याकाळून पण चालू आहे. हा ब्रिज आहे शनिवारवाडा पुढचा. संध्याकाळ झाली तरी पण भरपूर माणसं आहेत इथं. मोस्टली तर कपलच आहेत इथं, हे बसलेले आहेत. चांगली जागा आहे. आणि हे आहे मेट्रो स्टेशन, सिव्हिल कोर्ट, पुणे महानगरपालिका. हे आहे पुणे महानगरपालिका. पेट्रोल कुठं भेटेल आपल्याला आता? पेट्रोलचा जुगाड करू शकतो. इथं एक पंप आहे बघा, पण तो बंद झाला. आता 12 वाजून गेले. पुढे दिसतोय का तुम्हाला? सीओपी हॉस्टेल आहे ते. हॉस्पिटल म्हणत होता मी, सॉरी. COEP हॉस्टेल, अंडरग्राउंड टनल. पुणे विद्यापीठ, औंधला, पुणे स्थानक, जिल्हा न्यायालय या साईडला जिल्हा न्यायालय. तर आपल्याला ह्या साईडलाच जायचंय, जिल्हा न्यायालयाच्या साईडला. पुढे एक आहे पंप सेलचा. आपण तिथं बघूयात की ते आहे का नाही ओपन, पण वाटत नाही की ते असेल, तरी पण बघूयात. ते आहे शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन. हे सगळं आता इथं भरपूर खतरनाक बिल्डिंग होते बरं का इथं. तर जर बघितलं ना, तर मेट्रो प्लस बस स्टॉप प्लस PMTचा स्टॉप. ही आहे बँक ऑफ महाराष्ट्राचे मेन ब्रँच. बँक ऑफ महाराष्ट्राचे हेडक्वार्टर म्हणलं तर चालेल. हेडक्वार्टर पुढं आहे संचिती हॉस्पिटल, फेमस आहे एकदम. आणि हे आपल्याला दिसलेलं ते COPचं हॉस्टेल इथे वरती बघितलं आता, संचिती. हा रोड सरळ आहे ना, तो JM रोड. सरळ गेलं तर JM रोड आहे इथून. थोडी थंडी आहे,
पण ग्लोव्ज घातल्यामुळे जरा हे मला माझे ग्लोव्हच सापडत नव्हते, जुने सापडले तेच घेऊन आलोय मी आता. कारण की वेळ खूप होत चालला होता, ते शोधत बसलो होतो मी 10-15 मिनिटं, पण काय सापडलंच नाही. दिलं सोडून मी. अरे बाप रे बाप रे बाप, शेलचा पंप पण बंद आहे रे. आता पंप कुठला सापडेल आपल्याला? पुढे गेलं ना तर वाकडेवाडीचं जे स्टँड आहे ना, बस स्टँड, ते सरळ आहे पुढे. आपण जाऊ संगमवाडीला. संगमवाडीहून आपण काय करू, येरवड्याला जाऊया आणि येरवड्यावरून परत पोलीस स्टेशन त्या मार्गाने माघारी येऊया. असं गोल राऊंड मारूया शनिवारवाड्याला एंड करूया आपला. बस लालपरी स्टिकर लावून गायबच केली. बाई 3 मित्र एका गाडीवर चालले, निवांत मध्ये एन्जॉय करत. कॉलेज टाइम लावून आम्हाला फिरायचं भयंकर. 12 वाजता संध्याकाळ डॉगेज माहिती म्हणे भेटे माहित आवत आहे. पण हा आहे म्हणजे इथं ट्रॅव्हल्स आहेत ना, त्या इथं भेटतात. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जायचं असलं तर इथं ट्रॅव्हलचा अड्डाच आहे. इथं दिवसा एवढी भयंकर गर्दी होती, ते ट्रॅफिक होतं यांच्यामुळे, कारण की हे डायरेक्टच घुसतात. एकदम ट्रॅफिक लागतं. हा रिस्की आहे दिवसा ना, हा जरा रिस्कीच आहे, कारण की कुठून पण गाड्या निघतात तिथं. त्यामुळे संगमवाडीत जरा व्यवस्थित चालवावं लागतं दिवसा. एक्सप्रेस सिग्नल हे सगळेच बंद झालेत. बंदच आहेत का बंद झालेत काय माहिती. आता सगळ्यात खतरनाक एरिया, एकदम दोन्ही साईडनी जंगल, एकदम भारी वाटतं. इथनं लय ताणतो मी गाडी. काय इथून गेलो ना, सामसुम रस्ता आहे, खतरनाक रस्ता आहे. ताणाला मध्ये एक्सप्रेस कशी जाऊया बघूया. रिक्षा वाले दादा साहेब हटिये, खतरनाक रे भाई. चाललाय बुलेटला पण मागे आता. आला की पुढचा आता माळ खाली घालतो, मागचा जो बसलाय ना तिला मग हवा ती पुढच्याचे हाल आहेत. पण मागचा निवांत बसलाय चेन मध्ये. जरा थोडं दमानेच करूया गाडी. अरे बापरे, इथं सिग्नल आहे रे, सिग्नलला थांबावं लागेल. सिग्नल हा पण मोठा सिग्नल आहे. येरवडा मेट्रो स्टेशन 1100 मीटर. ह्या साईडला गेले की 1100 मीटर, इकडे गेलं की आळंदी रोड हा सगळा आहे ना, तो पिंपरी चिंचवड त्या साईडला जाते. बघूयात पुढे जाऊन, इथं थांबूयात. 5 4 3 2 1 0 गो. लेट्स गो थार भाई. नवीन लग्न झालेलं कोणतरी दिसते, खतरनाक पिक्चरला गेलेले दिसत आहे. एकदम निवांत चालले 1:45 दरम्यान. रस्ता संध्याकाळ भारी, नाही तर दिवसा आलं नाही तर पूर्ण गर्दीच गर्दी. हे माझं 5च्या स्पीडने जावं लागते संध्याकाळ, त्यामुळे मी जास्त फिरतो संध्याकाळ. टेन्शन नाही, डॉगेज बहीणचा ग्रुप बसलाय निवांत चिल करत. इथं पण दोन येत रे, एकदम निवांत. आता आहे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक.
तिथून आपल्याला जायचंय राईटला, पण इथला नाही सिग्नल. तर आपल्याला सिग्नल, अरे भाई अगं 5वीत असेल जास्तीत जास्त. गाडी चालवतोय निवांत, ते पण संध्याकाळनं 1 वाजता. असं पाहिजे धाडस. अरे बापरे बापरे बाप, ह्याच्या मागे गेलो चुकीचं. बोलत बोलत आलो इकडेच मी. घुसायचं का? जाऊ दे, घुसूयात, बघूयात. काय रे काय, जाऊ दे रे दादा, आम्हाला माझ्याकडनं चूक झाली. जरा पुढे आलो ना मी, तिथंच थांबायला पाहिजे होतं सिग्नल पाशी, पण थांबलो नाही. का रे, अरे काहीतरी जेवण करतायत रे. अंधारात काय दिसलं नाही, एकदम तिघजण दिसले निवांत, ते गप्पा मारत चालले, एन्जॉय करतात, एन्जॉय. श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. मोठा काय म्हणतात त्याला, सिमेंटचा टँकर का काय असतं तो आहे. संध्याकाळून अशाच गाड्या दिसतात बरं का, कारण की त्यांना संध्याकाळून एंट्री अलाउड असतं ना सिटीमध्ये, काय जर असं आहे नियम. मेट्रो स्टेशन एरोडा, 1400 मीटर, 1400 मीटर आणि परत वळायचं इकडे. आता आपण आहोत एरोड्यामध्ये. ह्या साईडला आहे ते आहे पुनावालाचं गोल्फ कोर्स, या साईडला. आणि पुढं आहे रिच कार्टन, जे 5 स्टार हॉटेल आहे. आजच काहीतरी राजनाथ सिंह आहेत ना आपले रक्षामंत्री, ते येणार आहेत असं काहीतरी चाललं होतं तिथं. आज कधी येतात कत्तर येणार आहेत. अरे अरे अरे, आपण जाऊया डायरेक्ट इकडंच. इकडं हा मोठा IT पार्क आहे, त्याच्यामध्ये खतरनाक खतरनाक कंपनी. हे BMC आहे, एकदम डेंजर डेंजर. तिकडं आहे ते डच बँक आहे, डच बँक. काय चाललंय रे इथं, जॉन्स कंट्रोल, जॉन्स कंट्रोल आहे, जॉन्सन्स बेबी. इकडं काय एक्झॉटिका, पंचशील टेक पार्क, IBM, हे सगळं इथं आहे. जोरात आहे रे इथं. तर पण एका मोठ्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. इकडं बघा, मास्टर कार्ड. खतरनाक बिल्डिंग आहे, एकदम मोठी. तर काय इंडिगो, खतरनाक रे. आता आपण काय करू, पुढे जाऊया. पुढून आहे ना युटर्न घ्यायचा आहे, कारण की इथनं डायरेक्ट युटर्न घेता येणार नाही आपल्याला. बघूयात पुढून. सिग्नल काय चाललंय यांचं? अरे मी तर काही सिग्नलच बघणार आहे, चुकीचं करतोय. सॉरी सर, नेक्स्ट टाइम सिग्नल पाळेल नक्की. अरे काय होतं, बोलता बोलताना ध्यानातच राहत नाही रे, असा विषय. आता पुढून युटर्न आहे, तिकडून युटर्न घेऊ. नंतर त्यापेक्षा आपण काय करू माहिती का, कल्याणनगर मधून जाऊ. म्हणजे बघूया तिथनं जरा, तिथनं भारी वाटते की कॅन्सल करूया, समोर जाऊया. पण आपल्याला तिकडून यायसाठी रामवाडी मेट्रो स्टेशनला जावं लागेल. तिकडल्या साईडून यायचं यार, इथून युटर्न होता. आपण काय नको जायला. हयात हॉटेल, हयात. संध्याकाळ कसला मस्त पैकी रोड आहे, मोकळाच्या मोकळा. कशी पण चालवा, कशी पण करा. संसारवाडी काहीतरी आहे, ते पुढं आहे. पोलिसांचा राऊंड चालू आहे बरं का इथं. इकडे पण कुठली तर IT कंपनी दिसते, ते मेट्रोची लाईन. चला, पुढचं आहे रामवाडी मेट्रो स्टेशन. तिथून आपल्याला भेटतंय का युटर्न का घेण्यासाठी, का पुढे परत फिनिक्स मॉलला जावं लागते. रामवाडी
रामवाडी मेट्रो स्टेशन, महामेट्रो रामवाडी. नो होटेल. नो होटेल काय? नो हॉटेल आहे का? नो हॉटेल. अरे इथून होत रे. आता पुढून येऊया. पुढून येऊया. आपण आहे आउटसाईडला, आपल्याला आतल्या साईडला पाहिजे होतं. चल, नो प्रॉब्लेम. असं तसं आपण तर हिंडायला आलोय. तिकडे तिकडे फिरत बसूया. चला, काही विषय नाही. आयबीस हॉटेल. आयबीस हॉटेल. कसले कसले खतरनाक नाव होते. हयात, आयबीस. अरे इथं सिग्नल आहे रे. दादा दादा दादा, विषय करू नका दादा. त्याला युटर्न घ्यायचा आहे, नाहीतर चला जाऊ दे. पुन्हा फिनिक्स मॉलच्या तिथनं जरा तिथनं भारी वाटतं. एकदम भारी. संध्याकाळनं लाइटिंग वेटिंग असत, खतरनाक दिसतंय. तिथं जाऊया. फिनिक्स मॉल, फिनिक्स मार्केट सिटी. अरे बाप रे बाप, काय लाइटिंग नाही ना, काय नाही ना, काय नाही. बजेट कमी केलं का रे यांनी दिवाळीत? उलट दिवाळीसाठी तर खतरनाक हे करायला पाहिजे होतं रे. दिवाळीच्या पिरियड मध्ये आलोय मी. शक्ती स्पोर्ट्स, केवढा मोठा लावले त्याने बिल्डिंग. शक्ती 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 मा. हॅपी दिवाळी. ओ भाई साहब, आपल्याला एडीबी फिसरो. इथं पण भरपूर कंपनी आहेत रे. ओ बापरे बाप, रोडची अवस्था तर लय डेंजर आहे रे. संध्याकाळला रोड पहिल्यांदा बघितलं पाहिजे आणि मग बाकीच बघितलं पाहिजे. नाहीतर आपल्याला अवघड व्हायचं. मोठो लॉक करायच्या नादात दुसऱ्या कोणाच्या तरी मोठो लॉक बघावं लागते. केवढा हा खड्डा आहे. दमानी दादा, दमानी. एकदम चिल मध्ये, चिल मध्ये, चिल मध्ये. हा इथून आहे युटर्न. बेस्ट बेस्ट, एकदम बेस्ट. ऑल क्लिअर, ऑल क्लिअर, ऑल क्लिअर. अरे बाप रे बाप, बरं झालं का नाही इकडं आलं ते. पेट्रोल पंप भेटला रे. पेट्रोल पंप आपल्याला करायचंय, पेट्रोल टाकायचंय. पेट्रोल पेट्रोल. ह्या साईडला म्हणलं ना आलंच नाही. दादा फुल करा. हा, पेट्रोल किती वाढल्यात? 12:34. दादा बस सांडू का ना. बस 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 बस, ओव्हरफ्लो नको. 1116, 1117, 1117. चला, बाकी तर फुल झाली. आता काय टेन्शन गेलं. किती लिटर आलं होतं ते बघितलंच ना रे मी.
फुल झालंय. आता करूयात एन्जॉय. आता आपल्याकडे आहे पेट्रोल, सगळं आहे. आता कुठं जायचं सांग. अरे इथं काहीतरी चर्च आहे का? SFC कॅम्प, SFC काहीतरी आहे. फर्स्ट टाइम बघितलं तुम्ही. मोठं मोठं क्रॉस होतं तिथं. चर्च मध्ये कधी गेलो नाही बरं का, जायचंय मला. दमाने दमाने टमटम दादा दमाने. तर जाऊयात फास्ट मध्ये. द स्क्वेअर, द ट्रायंगल, द रेक्टँगल, द स्क्वेअर. चांगले रे पण त्याचं नाव द स्क्वेअर. इथं नाही MRFचा टायर. मी आत्ताच टाकला होता मागच्या किती दिवसापूर्वी, 20 दिवसापूर्वी टाकला पुढचा टायर. 2000 पडला काहीतरी, 100-80-17 काहीतरी, असं काहीतरी होता नंबर. माझ्या पण लक्षात नाही आता एवढं एक्झॅक्ट डिटेल मध्ये. सो माझ्या तर लक्षात राहत नाही काय 100-80 कसं काय राहायचं काय नाही. तुम्हाला पण असं प्रॉब्लेम आहे का? मला ना 1-2 दिवसापूर्वी काय झालेलं असं 70% गोष्ट आठवतच नाही डायरेक्ट. अरे काय होतं, काय झालं, असं काय होतं काय माहिती. म्हणजे तो आजार आहे का काय, काय माहिती. असं होतं बरं का. आजकाल भरपूर विसरायला लागले, भरपूर म्हणजे भरपूर, लिमिटच नाही. मी विसरतोय हे जर लक्षात राहत नाही, हे सुद्धा लय आहे माहिती का. तर आज सगळ्या लाईट का बंद आहेत वर, असं का झालंय. एकदम खतरनाक असं पाहिजे होतं ना इथं दिसायला, रामवाडी मेट्रो स्टेशन पुणे. तसं काय दिसतच नाही. आता आपण काय करू, मध्ये लेफ्टला जाऊ डावीकडे आणि तिकडे बघूयात. तिकडला खतरनाक एरिया आहे हा. आता कल्याणनगर मध्ये घुसूया. तर तिथनं कुठं जायचं पण, चलो बघूयात. ह्या रिक्षाच्या मागे जाऊयात. रिक्षावाला दादा कुठं जाईल तिकडे जाऊयात. दादा शेठ जाऊ द्या लवकर. डॉकेज बाईकच्या इथं पण गँग बसली रे. दादा 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 काय करता दादा, दादा. अरे दादाकडे डिसिजन घेणार, चला दादा. दादाला फॉलो करायचं सोडलं, आपण जाऊ दुसरीकडे. तिथं ते नाही का पोर्शा केस झालेला, तो हा या रूटला झाला होता. पोर्शिया, कारण की ते तिथं क्लब मधून येत होते ते दोघं, त्याच्यामुळे मला आठवलं. हे आहे ट्रम्प टावर, डोनाल्ड ट्रम्पचा बिझनेस इथं पण आहे आपल्या इथं. काहीतरी आता एवढं दिसत नाही बरं का, तर ट्रम्प टावर्स. भाई तिकडे टॅरिफ लावतोय आणि बिझनेस टाकतोय इकडं, अजून वाढवतोय. सगळ्यात खतरनाक गोष्ट काय माहिती का, टॉनिक. अरे इथं लाईट लाईट नाही रे, एवढं दिसणार नाही. टॉनिक 10 दुकान इतकं खतरनाक आहे ना, तर दिसायला बाहेरनं एकदम डेंजर केलंय त्यांनी. एका दिवशी जाऊन बघूया तरी कसं असते ती सिस्टीम. मेट्रोमुळे तसं बरं झालंय बरं का, भरपूर. माझा ते PMT वर लय लोड होता, लय म्हणजे लय. आता आपण आलेलो आहोत, कुठे आलेलो आहोत, कल्याणी नगर साई बीच. साई बीच जे स्टेशन आहे का नाही तिथं.
इथं मूवी थिएटर आहे रे, कल्याणी नगर सायबेज. पंचशील अव्हेन्यू, पंचशीलचं लयच बिल्डिंग आहे बरं का. आय टी पार्क जिथं असतं ना, तर पंचशील बऱ्यापैकी असते पुण्यात तरी. आता कुठं जायचं, कुठं जायचं, कुठं जायचं. आता पुढून पण जाऊ शकतो बरं का. इथं केपीचा बर्गर माहिती आहे का, हे इथं असतो केपीचा बर्गर. इकडून जाऊया ना तर. चल, तिथे एक खतरनाक बिल्डिंग आहे एकदम, असे जहाजासारखी दिसते दिवसा, पण आता एवढं दिसत नाही. आता वेस्टिन आणि आपली आवडती नदी. नदी म्हणता येत नाही, पण म्हणूया नदी. या साईडने खतरनाक व्ह्यू आहे त्या बिल्डिंगचा. वेस्टिन हॉटेल आहे बहुतेक. आपल्याला घ्यायचंय उजवी बाजूला, जायचंय आपल्याला उजवी बाजू. बाजूला जायचं आहे. संध्याकाळ वाटते का किती वाजलं सांगू का? 12:45 झालं, पावणे 1 झाली आणि कसली गर्दी इथं. सामसुम असाय पाहिजे, गावाकडे कसं होते. आपण आहे कुठले आहे रे, कल्याण नगर पुणे. तर मग एरियामध्ये आहोत, त्यामुळे एवढी तर गर्दी असणारच आहे इथं. माझ्याकडे खतरनाक गाडी रे कुठली, तिथंच रेस करतोय फक्त तो पण असेल नाईट रायडर एकदम. आणि भरपूर गाड्या जात आहेत. ATM HDFC ओगाव ओगाव. अरे हा, हेच असेल रे, ते झाड असतात ना कोंड्यातले घरातले, त्यासाठी. मला वाटलं पहिल्यांदा ते हॉटेल आहे, नाही रे. ओगाव. सुंदर सुंदर हसीना बड़ी सुंदर सुंदर. दमाने 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 खतरनाक डेट रे इथं. हायवेला एक, आता पुढच्या वेळेस आपण हायवेला जाऊया. हायवेला लय भारी वाटतं रे आपल्याला. तसं पहिल्यांदा आपल्याला आहे ना सगळे अष्टविनायक करायचे होते. अष्टविनायकचा ब्लॉग टाकायचा होता, मोठा ब्लॉग. हा टाकतो मी पहिल्यांदा, कारण की आता मी उद्या बहुतेक जाईल फिरायला लांब, 150-200 किलोमीटर. त्याचं मला रेकॉर्डिंग करेन मी, ते पण टाकतो. हा, उद्या आपल्याला ह्याला जायचं आहे हायवेला. उद्या किंवा परवा पुणे सोलापूर हायवेला जाऊया. खतरनाक रोड आहे एकदम, जोरात 2-3 तास एकदम कडक गाडी चालवून एकदम भारी वाटत. आता आपण मेन रोडला आलेलो आहोत. एवढं महाग आहे बंड गार्डन. बंड गार्डन, बंड गार्डन. कसली गाडी खतरनाक, काय केले डिफेंडर रे, पोलिसांनी अडवले. चेक इन चालू आहे डिफेंडर, काहीतरी विषय रे. एवढे का पोलीस आहेत तिथं, ते पण ट्रॅफिक वाले नाहीत, आपले ह्याचे पोलीस आहेत, ओरिजिनल पोलीस. ओरिजिनल पोलीस आहेत ते, ओरिजिनल. असेल काहीतरी चेकिंग, त्यांच्यामुळे तर आपण असं निवांत फिरू शकतो रे. तर पोलीस सिस्टीम ही नसेल तर अवघड होईल. डिफेंडर वाल्याला साईडला घेतला डायरेक्ट.
अरे खतरनाक केलं रे यांनी पण. काय आहे इथं? कॉन्रॅड 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 काय काय माहिती कंपनी आहे का हॉटेल आहे? अरे हॉटेल आहे बहुतेक. आता रुबी हॉल मेट्रो स्टेशन. रुबी हॉलला जाणार आहे आपण. विद्यापीठ रस्ता इकडे आहे. पुणे मुंबई रस्ता पण तिकडच आहे आणि आरटीओ पण तिकडच आहे पुण्याचं. आपल्याला तिकडे जायचं आहे. इकडून गेलं पुढे तर परत अजून त्याला बन गार्डन पाशी जाऊ. तर आपल्याला जायचंय सरळ लेफ्ट राईट करत सरळ. थोडा लाईट कमी रे. असं का आहे लाईट कमी? युनिक पुणे ॲम्ब्युलन्स संध्याकाळ. मेट्रो स्टेशन खाली पूर्ण अंधार. रुबी रुबी क्लिनिक हॉल मेट्रो स्टेशन. जीएसटी अँड कस्टम रेसिडेन्शियल. काय रे हॉटेल? क्राऊन प्लाझा. आता आपण काय करू? पुढे गेलो ना तर आरटीओला आहे आणि इकडून आहे स्टेशनला. मग आपण स्टेशनचं बघून टाकू ना. सरळ जाऊ शकतो बरं का? नको आता. आपल्याला जायचंय सरळ. सरळ मागे नाही जाणार. आपल्याला थोडं टर्न घ्यावं लागेल. चल. किती टायर आहेत आपल्याला? जेवढे खाली गाडी आहे ना तेवढे सगळीकडे टायरच आहेत. दादा शेठ दमानी. इथं पुढे एक आहे दुधाचं शिवशंकर डेअरी एकदम फेमस आहे. लय गर्दी असते बँका. आता कोजागिरी पौर्णिमेला आलो होतो आम्ही. खतरनाक गर्दी असते पण आता बंद आहे रे इथं. शिव कैलास अरे सॉरी शिव कैलास आहे. हे आहे पुणे स्टेशन. पुण्याचं स्टेशन. पुणे स्टेशन रेल्वे स्टेशन. पुणे स्टेशन. पुणे 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 भारतीय रेल. जाम गर्दी येत तर आज जायचं का नका? भरपूर गर्दी आहे रे. अरे मग अशीच गाडी बघितली होती ना? असे पंख होते. नाही ती यस यस होता. यस पंख होते. ही हुंडाईची आणि ती सुझुकीची होती. सॉरी सॉरी सॉरी. आरक्षण कार्यालय आरक्षण केंद्र पुणे स्टेशन. पुणे स्टेशन मध्ये परत जाऊया एका दिवसात. जाऊ द्या. तर इथून आपण जाऊयात सरळ सरळ सरळ. अरे दादा कसं बोलतोय? काय विषय? सरळ जाऊयात. केवढी गर्दी? 1 वाजल्या. पुणे स्टेशन तर जाऊया इथं. धन्यवाद. मस्तपैकी एन्जॉय करत चालल्यात तिघे जण. चहा दिसतो रे इथं. हो चहा. चहाच्या तिथं गर्दी नसणार तर कुठं असणार सांगा? गर्दी चहाचीच. ते आहे ससून हॉस्पिटल आहे ना मेन ते इथं आहे. मग कसं एन्जॉय चाललाय? काय हे पडला रे. आयला दादा मस्तपैकी चालला होता. ह्या रोडवर थोडं जरा प्लेन नाही ना रोड त्यामुळे जर थोडं प्रॉब्लेम सर. मला त्याला खाली हेच दिसलं नाही. कसलं होतं काय माहिती? सिग्नल बंद झाल्यावर कसं बंद जावं लागतंय पुढं? नाहीतर इथंच थांबावं लागेल. माणसं कशी पण घालतात. तर इथून आपण जाऊयात कुंभारवाडा. कुंभारवाड्यातनं
आता ही सरळ गेला तर पुढे येतो नानापेठ. नानापेठ कडून जायचं याला काय म्हणतात ते शनिवारवाड्याला का मधून जायचं. चला नानापेठ करून जाऊन आपल्याला फिरायचंय तर फिरायचंय. मग चला एन्जॉय. मस्त वाटतं का नाही खरं सांगतो. संध्याकाळ गर्दी नाही काय नाही, एकदम चिल मध्ये निवांत गप्पा मारत जाऊ शकतो. KEM हॉस्पिटल. KEM हॉस्पिटल वे झाले रे वेम, पण ते आहे KEM बरं का. ते जरा थोडं लाइटिंगचा काहीतरी इश्यू असेल. आता दिवसा पण दाखवतो. आज आपल्याला काय करायचंय, पूर्ण पुण्यातले सगळे एरिया घ्यायचे एकदम, संध्याकाळ पण आणि दिवसा पण. आज दोन्ही याचे दाखवायचे, दोन्हीचे व्हिडिओ टाकायचे आपल्याला. हे आहे नानापेठ. इथं सगळ्या गाड्यांसाठी म्हणजे ते एकदम इंडियामध्ये फेमस आहे, डायरेक्ट भारतात फेमस जागा आहे नानापेठ पुण्यातली. सगळ्या गाड्या बघा विकायला, सेकंड हँड गाड्या, गाड्याचे पार्ट असतील काय असतील, सगळे गाड्या दिसणार. टू व्हीलर होतं, एक्सेसरीजच्या गोष्टी असतील ते भेटतात सगळ्या, एकदम फेमस आहे. अरे का रे ह्यांनी वन वे का केलाय? अरे काहीतरी काम चालू आहे. केवढ्या मोठ्या नाळ आहेत, बोहरे मार्ग व्हायचा एवढ्याने. JCB. जय वाल्मिकी. जय वाल्मिकी. स्वप्न तुमची, जबाबदारी आमची. MVP. काय MVP? नीट, IIT JEE, MST CET. स्वप्न तुमची, जबाबदारी त्यांची. खतरनाक आहे. आझाद आळी एकदम सुंदर केलं रे त्यांनी डेकोरेशन. आझाद आळीत जावं लागतं का. दाते पाटील काम खतरनाक चालू रे. अरे पण हे काय नळा पुरत्या ते अरे बुजवाय चालू रे. पुरल्या देतात नळ्या तर बुजवायचं चालू आहे. एंडिंगला आलं, एंडिंगला. रस्त्यावर इकडे पण सिमेंट टाकले ना डायरेक्ट, एकदम पॅच मारला खतरनाक सिमेंटचा. मला ना याचा व्हिडिओ बनायचा होता. कशाचा माहिती का, पुण्यातले जे गल्ली मध्ये छोट्या छोट्या मुलांनी जे हे बनवले नाही किल्ले आता दिवाळीसाठी, ते दाखवायचं होतं. पण मी दिवाळीत इथं नसेल बहुतेक पुण्यात. बघूयात, जर असलो ना तर नक्की बनवेल. एकदम भारी भारी बनवलं डिझाईन. तर त्यासाठी लांब जावं लागेल. सगळ्या एरियामध्ये कव्हर करायचं म्हणतात. जाऊयात, जर असलं तर 100% करूया. 100% रस्ता मोकळा. लयच भारी वाटतं मला संध्याकाळ. तर संध्याकाळच फिरलं पाहिजे बरं का, असं वाटायला लागले काय. पण काही गोष्टींमुळे आपल्याला दिवसाच फिरावं लागते. रेंज पब्लिक सिटी. डोगेश भाई. डॉगेश भाई साठी काय तर खायला नाही पाहिजे रे आपण पुढच्या वेळेस. तिथं पण पंप आहे पण बंद झाला. बरं झालं तिथं होता, आता पूर्ण जाम फिरावं लागला. आता येईल 7 लव चौक. 7 लव्ज परत सरळ गेलं की ते त्या चौकातनं सरळ गेलं ना, हाच रोड
आता पुढे आहे आडवा रोड मेन, पुणे सोलापूरला जायचा असताना तो रोड स्वारगेट वरनं तो, पण सरळ गेलं की कोंडवा आहे, ते इस्कॉन मंदिर आहे ना ते, आणि त्या पुढे गेलं की कात्रज. आपल्याला वळायचंय उजवीकडे, उजवीकडे जाऊन आपण जाऊ स्वारगेटला, स्वारगेट वरून परत त्याला शनिवारवाडा बाजारवाडा रोडने जाऊया. दिवसा जायचं होतं मला, पण ते काय झालंय आता दिवाळीची खरेदी चालू आहे, 3-4 दिवस राहिलेत, तीन तीन किती दिवस राहिलेत, त्याच्यामुळे कसं आहे हे जाम गर्दी असते, जाम असं मज्जा नाही येत, मज्जा गर्दीत. डॉकीज बाय केवढं मोठं आहे रे ते, इथं बी काय तर म्हणते रे. हा पुढे एक पंप असतो बरं का, तो असेल कदाचित चालू आता पण, जर आपलं कुठं नाही तर इथं भेटला असतं बघा, बघूया तो असतो का. हो मी टाकलंय खूप वेळा पेट्रोल बरं का, संध्याकाळला नाही आपलं. हा आहे ना, हा वाला पंप. आता येईल स्वारगेट, स्वारगेटच्या पण आतमध्ये जाऊ, बघत संध्याकाळ कसं वाटतंय, कसं दिसतंय ते स्वारगेट. स्वारगेट ग्रेट स्वारगेट आहे, ग्रेट स्वारगेट. फिरून त्याची लाईन कशी लागली, एकदम शिस्तीत असे उभे राहिले का. पुणे नसा आहेत नसा, त्याच्यामुळे पुणे सगळं चालतंय ना ह्या BMTमध्ये, इकडून तिकडून तिकडून इकडून इकडून दिवसभर. बिचारा ड्रायव्हर तर काय, कोण पण कसं आडवं घालतंय, काय बी करते ते BRTच्या रोड मध्ये घुसतात डायरेक्ट. संध्याकाळ लय निवांत वाटत. आता पुढचं आहे ना स्वारगेटचा चौक आहे, पण आपण काय करू आतमध्ये जाऊ आणि बघूयात आणि मग घेऊयात. बस लागल्या जाम. लालपरी, हिरवी परी, हिरकणी रे, हिरवी परी नाही, ही आहे लालपरी. आटपाडी, हिरकणी ही पण हिरकणी, आटपाडी ही कुठं चालली, कुठं चालली रे, जाम गर्दी रे. अक्कलकोट वरून आली, बदलापूर का काय, आणि पुढं आहे स्वारगेटचं मेट्रो स्टेशन. इथं तर नक्की जावं, इथं आलं ना एकदम खतरनाक, एकदम 7-8 मजली खाली आहे तळात, तळागाळामध्ये. आपल्याला काय करायचंय, U-turn घ्यायचा आहे, म्हणल्यावर इकडून घालतो मी. अजून ते मोबाईलच लागले, काय चाललंय यांनी, काय कन्स्ट्रक्शन करतात काय माहिती, लय डेंजर केलंय. पण चांगली चांगली माणसं त्याला असं केलंय. अरे काय रे बेटे, इथं तर एवढी गर्दी असते ना कात्रला जायला, भयंकर काय असे चेंबा चेंबी माणसं करतात. दोघेच बाय काय चाललंय, दिवसालाही भयंकर आहे रे, संध्याकाळी सुकून आहे, सुकून स्वर्ग आहे, स्वर्ग एकदम चिल मध्ये एन्जॉय करत. ही मेट्रो लाईन नाही बरं का, ही आहे रोड डायरेक्ट वरनं, एक इकडे जातो सारसबागेकडे, एक जातो ह्याला कॅम्पकडे, म्हणजे तिथून ते पुणे सोलापूर ह्याला. स्वारगेट केवढं मोठं बघितलं, हे जेवढं दिसतंय ना काहीच नाही, ह्याच्या खाली सगळं, तिथं काहीच नाही. आणि इथं PMT लागतात, एकदम ते माईक वरती बोलत असतात कुठली PMT आली कुठली नाही. आता जाऊ आपण सारस बागेकडून, सारस बाग. तो का म्हणे ह्याची सर्व सुख पाहिन श्री आवडीने.
तिथं पण काहीतरी खतरनाक कन्स्ट्रक्शन चालू आहे. ह्यांचं काहीतरी असं जॉईन करायचं चाललंय वाटतं की बस स्टँड आणि हे स्टँड, मेट्रो आणि PMT स्टँड, असं तिन्ही पण जसं ते शिवाजीनगरला एक करायचं चालू आहे ना काहीतरी त्यांचं, ते गरजेचं आहे. कारण की तिथे माणसाला उतरून लगेच दुसरीकडे कुठं जायचं असलं तर जाता येत. फक्त रेल्वे, पण रेल्वेला पण आपण डायरेक्ट PMT किंवा ह्याने जाऊ शकतो. हे सारस बाग मध्ये एकदम सुंदर गणपतीचं मंदिर आहे, आपण ते पण एका दिवशी जाऊया तिथं. सध्याला इथनच उड्या खाऊ गल्ली एक लय उशीर चालू असते, एवढं करते बघितले. ते अंधार झाला इथे 1 वाजून गेली, 1 वाजून 4 मिनिटं झाले. तर इथं भरपूर वेळा मी संध्याकाळला आलो ना, इथं भरपूर वेळा खाल्लंय. कुठं काय खास वाटलं नाही, पण असते म्हणजे संध्याकाळ जर कुठं काय नसलं तर इथं तर असतेच. तर आपण बाजीराव रोडला जाऊयात. बाजीराव रोड हा आहे, टिळक रोड इकडं. तर काय कम्प्युटर, लॅपटॉप काय असलं घ्यायचे असले तर इलेक्ट्रॉनिक्स गोष्टीसाठी इकडे एकदम फेमस दुकान आहे. पूर्ण तेच दुकान आहेत. हा आहे बाजीराव रोड. हो दादा, असं होतं रे, दमनेच घ्यावं लागते गाडी. आपण आपल्या नादात गेलो की अवघड होते. मानसी मलाई गोळा, मानसीचा गोळा इथं फेमस आहे ना, तो इथलाय मानसीचा गोळा. मानसीचा गोळा काय नाव दिलंय काय कळत नाही. आता लावाय चालू केलं बा, आकाशकंदील एकतर दिसला आहे. आता भरपूर लावतील बरं का तसं वेगवेगळं, पण आता एकतर लावलंय त्यांनी. उकडीचे मोदक आहे का नाही, मी इथं जर कोणाला खरंच आवडत असतील तर ते इथं एक गौरव म्हणून एक आहे, छोटस दुकान होतं. मी म्हणजे खूप दिवसावर खाल्ले, पण एकदम ताजे एकदम भारी देते इथं. हे जे आहे ना शनिवार चौक, ते बघत आहे का ते गौरव. आहे शनिवार चौक. इथून इकडे गेलं तर मंडईचे जे मेट्रो स्टेशन आहे ना, ते ते म्हणजे अरे माग माग गौरव नाही, चितळे बंधू गेलं ते गौरव, सॉरी. पण ही आहे लक्षात ठेवा, इथे भेटतात उकडी शंभर एकदम भारी. मैत्री कपड्याचे दुकान आहेत, सगळे कपड्याचे दुकान. ह्यात सगळे असं वेगवेगळ्या पेट आहेत ना, त्याच्यामध्ये असं म्हणजे प्रत्येक पेटीची एक खासियत असते. एक कपड्यासाठी, एक इलेक्ट्रॉनिकसाठी, एक ज्वेलरीसाठी, असं वेगवेगळं आहे. आपण बघू जाऊ, दिवसा दिवसा येऊया तिथं. आता हा ABC चौक, आप्पा बळवंत चौक. थोडी गर्दी असते बघा. आणि आता कसं आहे एकदम निवांत. पुस्तकांसाठी फेमस, पूर्ण जगातली कसली पुस्तकं भेटतील इथं. ABC चौक. आता आपण आलोय शनिवार वाड्यापाशी. शनिवार आपण नाही का बॅक साईडने आलो होतो इकडून, इथं होतो. इथून जाऊया फ्रंट साईडला आणि काय करू, दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊ बाप्पांचं, आणि मग क्लोज करून टाकू आजच्या दिवसासाठी. आत्ता पण वाजल्यात किती, 1 वाजून 7 मिनिटं झालेत. आपल्याला एन्जॉय करून चांगलं मस्त आता आज झोप येणार आहे. युनिव्हर्सल हॉस्पिटल, युनिव्हर्सल हॉस्पिटल काहीतरी आहे, संचित आहे ते युनिव्हर्सल पण झालं रे. शनिवार वाडा, 1 वाजून 8 मिनिटं झालेत. एकदम कोर कोर पुणे, म्हणजे एकदम सेंट्रल पुणे. दादा दमाने खायला आहे, निवांत आहे रे इथं. कुठं जाम इथं आम्ही नाश्त्याला येतो बरं.
महाग तिथं स्वतःचे पोहे आहे, ते इडली आहे ना तिथं. आता पुढं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला बघूयात आहे का तिथं, का त्यांनी जर पडदा लावला असला तर. पण ते सजावट चालू आहे बहुतेक. अरे बाप रे बाप, जाऊनच देत नाहीत रे गणपती बाप्पांसाठी. आता दिवाळीची सजावट असेल ना, काय करायचं काय करायचं. आकाश कंदील आहेत विकायला, चाललंय नियोजन. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे, सुवर्णयुग तरुण मंडळ. क्रेन बिन लावून खतरनाक आहे रे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पण नंतर होतात चौक. आता एबीसी एबीसी पण दाखवतो. 5000 नंबर भारी वाटतं थारचा. 5000. हे सगळं पुस्तकाचे दुकान, सगळे काय पाहिजे ते पुस्तक इथे मिळणार तुम्हाला. इथं चालायला जागा नसते एवढी गर्दी. आता कसं आहे, आता निवांत इथं सेल मध्ये तुम्ही बसू शकता, हे करू शकता. सेंट्रल पुण्याचा हीच खासियत आहे, जाम गर्दी पण सगळ्या गोष्टी भेटतात तुम्हाला इथंच. चला मग, गणपती बाप्पाचं आपल्याला घ्यायचं होतं बरं का. दर्शन पण काय नाही भेटलं, ते त्यांनी बंद केले डेकोरेशन. बघायला जाऊ दे, मग दिवसा जाऊयात. जर नाही तर त्यांचं डेकोरेशन कधी तर पूर्ण होईलच, पण त्यांनी गाडी सोडली पाहिजे आत, नाहीतर अवघड. आता हे तिसरी टाइम आहे इथून जायची, असं नको व्हायला चकवा लागला. नाही रे बाबा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुमच्या कोल्हापाशी जाऊन आपण थांबू, नंतर लवकरच भेटू. आता मी काय मस्त टाकणार बरं का, आधी काय इतके दिवस नव्हते टाकले, पण आता कंटिन्युअस टाकेल व्हिडिओ. भरपूर फिरलो म्हणलं, आता फिरण्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. तेवढ्याच मेमोरीज पण हे होते. आणि संध्याकाळला तर लय फिरतो मी, लय गच. इथंच थांबायचं कुठं अंधारात. तिथंच थांबू, आपला पूर्ण विराम देऊयात. मस्तपैकी सुंदर असं व्ह्यू. नाईस. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.